मी एका गरीब कुटुंबातून आलो होतो, त्यामुळे माझ्या आई वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी अभ्यासात खूप मेहनत केली, जेणेकरून चांगली नोकरी मिळवू शकेन आणि त्यांना ते सर्व सुखसोयी देऊ शकेन ज्या त्यांना कधीच मिळाल्या नाहीत। नोकरीच्या शोधात मी दुसऱ्या शहरात आलो। काम मिळालं होतं, पण सर्वात मोठी अडचण होती भाड्याची खोली मिळवण्याची। त्या शहरात खोली मिळवणं माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं। मी खूप निराश झालो होतो। तेव्हा एक गाडी माझ्यासमोर थांबली आणि एक बाई तिच्यातून बाहेर आली। तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने विचारलं, काय झालं, काही समस्या आहे का? तेव्हा मी तिला सांगितलं की खोली शोधून थकलोय, मिळत नाही। तेव्हा ती मला म्हणाली, तू खोलीचं किती भाडं देऊ शकतो? मग मी तिला घरभाड्याचं सांगितलं। तेव्हा ती बोलू लागली की ठीक आहे, तू माझ्या घरी राहा। हे ऐकून मला खूप आनंद झाला। तिने मला गाडीत बसायला सांगितलं आणि बोलू लागली की चल खोली बघून घे। मी मनात विचार करत होतो की एवढ्या कमी भाड्यातही ती कशी तयार झाली। मला काहीच कळत नव्हतं, मला काहीतरी गडबड वाटत होती, पण मी मजबूर होतो। काही वेळानंतर जेव्हा मी तिच्या घरासमोर पोहोचलो तेव्हा थक झालो। घर खूपच सुंदर होतं आणि आत गेल्यावर माझी खोली बघितली, ती पण खूपच छान होती। मी त्या बाईचे आभार मानले। तेव्हा ती बाई हसून म्हणाली, मी तुला ही खोली एवढ्या कमी भाड्यात दिली आहे कारण मी या घरात एकटी राहते आणि मला तू चांगल्या घरचा मुलगा वाटतोस, त्यामुळे कमी भाड्याच्या बदल्यात तू माझे छोटे मोठे कामं करत राहा। मी लगेचच आनंदाने होकार दिला आणि सांगितले की तुमचं जे काही काम असेल मला सांगा, मी आरामात करेन, तुम्ही त्याची काळजी करू नका। आता मी तिच्या घरी राहू लागलो आणि माझे दिवस आरामात जात होते। थोडे थोडे पैसे मी माझ्या आई वडिलांना देखील पाठवत होतो आणि घरमालकिणीचे छोटे मोठे कामं आरामात करत होतो। सर्व काही खूप चांगलं चाललं होतं, पण त्याच वेळी तो दिवस आला जेव्हा मी पैशांसाठी मोहताज झालो। एका दिवशी जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे समजलं की आमची कंपनी तोट्यात चालली आहे, ज्यामुळे सर्वांचा पगार अर्धा केला जात आहे। हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली। जेव्हा पूर्ण पगार होता तेव्हाही मी कसेबसे खर्चामध्ये काटकसर करून माझ्या आई वडिलांसाठी पैसे वाचवू शकत होतो आणि आता अर्ध्या पगारात तर माझं स्वतःचं जगणं मुश्किल होणार होतं। काय करावं काहीच समजत नव्हतं, कारण बाजारात मंदी आली होती, त्यामुळे सगळ्या कंपन्यांचीच अशीच स्थिती होती। मग मी विचार केला की दुसरीकडे जाण्यापेक्षा इथेच चुपचाप काम करणं योग्य आहे। जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या घरमालकिणीला थोडा वेळ मागितला। मला वाटलं की मी कुठून तरी दुसरं काही काम करून पैसे कमवेन आणि मग भाडं देईन, पण हे सगळं करताना 4 महिने निघून गेले आणि मी एक पैसाही जास्त कमवू शकलो नाही। 5व्या महिन्यात जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या घरमालकिणीला माझ्यावर राग आला। ती म्हणाली, एकतर मी तुला एवढ्या कमी भाड्यात खोली दिली आहे आणि वर तूच मला मूर्ख बनवतोस आणि माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोयस। मी त्यावेळी खूप दुःखी होतो, त्यामुळे माझ्या भावना आवरू शकलो नाही आणि त्यांच्या समोरच रडू लागलो। मी त्यांना सगळं काही सांगितलं। माझं बोलणं ऐकून त्या मला म्हणाल्या, जर तुला काही दुसरं काम मिळत नसेल तर तू माझ्यासाठी काम करशील का? मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं। काम या शब्दाचा अर्थ काय होता हे समजण्याचा मी प्रयत्न करत होतो। मग त्या म्हणाल्या, इतक्या दिवसामध्ये मी लक्षात घेतलं आहे की तू खूप लवकर कोणासोबतही मैत्री करतोस। तुझं बोलण्याचं पद्धत खूपच चांगली आहे, म्हणूनच मी तुला सांगते की तू रोज एक माणसाचा माझ्यासाठी बंदोबस्त कर। त्यांच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकून मी थक झालो। त्या मला म्हणाल्या, मी तुला 2 दिवसांचा वेळ देते। 2 दिवसात तुझा निर्णय सांग, नाहीतर माझं 5 महिन्याचं भाडं दे, नाहीतर ही खोली रिकामी कर आणि तुझं सामान इथेच सोडून जा। आता माझी अवस्था खूपच बिकट झाली होती। मला काहीच सुचत नव्हतं की या 2 दिवसांत 5 महिन्यांच्या भाड्याचं कसा काय बंदोबस्त करावा। मी अनेकदा हेच पाहिलं होतं की जे लोक चुकीचं काम करतात त्यांना देव खूप पैसा देतो आणि मी जो एक साधेपणाने जगत होतो आणि माझ्या आई वडिलांच्या सुखासाठी मेहनत करत होतो, माझ्यासोबतच असं का झालं? त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आईचा फोन आला।
तिने सांगितलं की माझ्या बाबाची तब्येत सध्या बरी नाहीये आणि त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे दाखवलं आहे. औषधं खूप महाग आहेत, तर ते पुढच्या आठवड्यापर्यंत मनी ऑर्डर पाठवण्यास सांगत होते. हे ऐकून माझे तर भानच हरपले. आता मी ठरवलं की योग्य अयोग्य काहीही असो, मला फक्त पैसे कमवायचे आहेत, बाकी काहीही महत्त्वाचं नाही. मी लगेचच रात्री माझ्या घरमालकिणीकडे जाऊन सांगितलं की मी तिचं काम करण्यास तयार आहे. माझं बोलणं ऐकून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मग उद्यापासूनच तू मला एक माणूस आणून दे, पण त्याला इथे घेऊन येऊ नकोस. मी तुला एक पत्ता देते, त्याला तिथेच घेऊन जा. मी म्हणालो, ठीक आहे. पहिल्या दिवशी मी एका माणसाशी मैत्री केली आणि त्याला माझ्या बोलण्यात गुंतवून घरमालकिणीच्या दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. त्या दिवशी माझी घरमालकीण खूपच सुंदर सजलेली होती. तो माणूस तिला पाहून खूपच खुश झाला. त्या माणसाचं घरमालकिणीला पाहून तोंडचं पाणी सुटलं. त्यानंतर ती त्याला घेऊन आत गेली आणि मी चुपचाप परत माझ्या खोलीवर आलो. आता मी ऑफिसचं काम संपवून रोज माझ्या घरमालकिणीसाठी एक माणसाचा बंदोबस्त करून तिच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचो. एक दिवस जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो, तेव्हा माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली. मग मी त्याला घेऊन रुग्णालयात पळालो. रुग्णालयात बसलेलो असताना मी माझ्या घरमालकिणीला तिथं पाहिलं. मी विचार केला की ती इथे कोणत्या कामासाठी आली असावी. मग मला वाटलं कदाचित तिला काही काम असावं. माझ्या मित्राला टायफॉइड झालं होतं आणि त्याच्या अनेक तपासण्या झाल्या. मग आम्ही औषधं घेऊन त्याच्या खोलीवर परत आलो. संध्याकाळी जेव्हा मी माझ्या खोलीवर परतलो, तेव्हा माझ्या घरमालकिणीने माझ्या हातात 20,000 रुपये ठेवले. एवढे पैसे एकत्र पाहून मी खूप आनंदी झालो. ती म्हणाली, तू खूपच चांगलं काम करत आहेस, पण आता तुला तुझं काम वाढवावं लागेल. मी विचारलं, तुमचं या बोलण्याचा काय अर्थ आहे? ती म्हणाली, आता तुला माझ्यासाठी दररोज अनेक माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. तिचं हे बोलणं ऐकून मी चक्रावलो. मी म्हणालो, मी असं काही करू शकत नाही. तर ती म्हणाली, जर तू असं केलंस तर हे पैसे दुप्पट तिप्पट होतील. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात लोभ निर्माण झाला. मी विचार केला, जर मी असं केलं तर माझ्या आई वडिलांसाठी अनेक गोष्टी विकत घेऊ शकेन, ज्या मी आजपर्यंत त्यांना देऊ शकलो नाही. मी होकार दिला. आता मी तिच्यासाठी कधी 6, कधी 7, तर कधी 10 माणसांना एकत्र घेऊन जायचो. पण मी खूपच आश्चर्यचकित होतो की ती एका वेळी एवढ्या माणसांशी संबंध कसा ठेवू शकते. तिच्या शरीरात इतकी ताकद कशी आहे. काही महिन्यानंतर माझा मित्र जेव्हा त्याच्या टायफॉइडचं चेकअप पुन्हा करायला रुग्णालयात गेला, तेव्हा मी त्याच्यासोबत गेलो. तिथं बसलेलो असताना मी पुन्हा एकदा माझ्या घरमालकिणीला त्या रुग्णालयात पाहिलं. मी हैराण होतो की ती इथे काय येते. आधी मी विचार केला की जाऊन पाहावं, पण तेवढ्यात माझा मित्र रिपोर्ट घेऊन आला आणि त्याने मला सोबत चलण्यास सांगितलं. मी त्याच्यासमोर काहीही दाखवू इच्छित नव्हतो, म्हणून चुपचाप त्याच्यासोबत परत आलो. घरमालकिणीसाठी काम करत असल्यामुळे आता माझं जीवन चांगलं चाललं होतं, कारण आता माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. हे पाहून माझे मित्र म्हणू लागले की तुझ्या हाती काय खजिना लागला आहे. पगार तर तुला आमच्यासारखाच मिळतो, मग तू एवढी ऐशोरामाची जीवनशैली कशी जगतोस. आधी तर मी खूप बहाणे केले, पण मग माझा एक मित्र माझ्या मागेच लागला आणि तो म्हणाला, तू नक्कीच काहीतरी लपवतो आहेस. मी तुझा जिगरी दोस्त आहे, तू मला नाही सांगणार का. बघ, मी सुद्धा खूप त्रासात आहे. मला सुद्धा पैशांची खूप गरज आहे, कारण माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे, ज्यासाठी खूप साऱ्या पैशांची आवश्यकता आहे. त्याचं बोलणं ऐकून मी थोडा भावूक झालो. मला माहीत होतं की माझी घरमालकीण ज्याही पुरुषांना आपल्या इच्छेपोटी बोलावते त्यांना तीही पैसे देते. म्हणून मी माझ्या मित्राला सगळं काही सांगितलं आणि त्याला सांगितलं की जर तू हे सगळं करण्यास तयार असशील तर तुझीही चांगली कमाई होईल. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, अरे, असं होऊ शकतं का की मी सुद्धा तुझ्यासारखाच तिच्यासाठी पुरुषांची व्यवस्था करू लागू. मग मी म्हणालो, ठीक आहे, मी हे माझ्या घरमालकिणीला विचारतो. जेव्हा मी माझ्या घरमालकिणीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती माझ्यावर खूपच रागावली. ती म्हणाली, तू माझा विश्वासघात केला आहेस, तू ही गोष्ट दुसऱ्या कोणाला का सांगितली. मी म्हणालो, तो माझा मित्र आहे आणि तो खूपच मजबूर आहे, म्हणूनच मला सांगावं लागलं. माझं ऐकून घरमालकिणीन बालू लागली,
जर तो मजबूर असेल तर त्याने माझी इच्छा पूर्ण करावी, कारण माझ्यासाठी पुरुषांची व्यवस्था फक्त तूच करशील. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला जाऊन ही गोष्ट सांगितली. मग त्याने खूपच मजबुरीत माझ्या घरमालकिणीची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला आणि मी त्याला घरमालकिणी दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला विचारलं काय झालं होतं. तर तो म्हणाला, अरे खूप मजा आली. अशी फिलिंग तर मला पहिल्यांदाच मिळाली आणि त्याचबरोबर खूप पैसेही मिळाले. खरंच आता तर मी वारंवार जाईन. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. मी विचार केला, एकदा मला हे सगळं बघायला पाहिजे. मग 1 आठवड्यानंतर जेव्हा माझा मित्र पुन्हा माझ्या घरमालकिणीसोबत गेला तेव्हा मी हळूच त्यांच्या खोलीबाहेर लपलो आणि हळूच खिडकी उघडून आत पाहिलं. आतलं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. माझी घरमालकीण एकाच वेळी 10 पुरुषांसोबत होती. ते सगळे पाहून माझ्या श्वासांचा वेग वाढला आणि घामही येऊ लागला. आता माझ्यातही इच्छांचे वादळ उठू लागले. खोलीत परतल्यानंतर माझ्या तरुणाईनेही वेग घेतला. मीही विचार करू लागलो की काश मला पण अशी संधी मिळावी. मी ठरवले की आता मी घरमालकीणशी बोलणार की मला सुद्धा तिची सेवा करण्याची संधी द्यावी. पण काही आठवड्यांत ऑफिसमध्ये इतकं काम वाढलं की माझ्यात तितकी शक्ती उरलीच नाही. त्यामुळे मला काही दिवस वाट पाहावी लागली. हळूहळू करून 2 महिने उलटले. एका दिवशी माझ्या त्या मित्राची प्रकृती जास्तच बिघडली तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने त्याचे लक्षण पाहिले आणि मग त्याला तपासणीसाठी पाठवले. मी माझ्या मित्राची वाट पाहत बसलो होतो तेव्हा मी माझ्या घरमालकीणला त्या रुग्णालयात 20 पुन्हा पाहिले. मी लगेचच त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये पोहोचलो जिथून ती बाहेर आली होती. तिच्या बाहेर पडताच मी आत गेलो आणि डॉक्टरला विचारले की ती बाई कशासाठी आली होती. डॉक्टरने सांगितले की ती तिचा इलाज करवत आहे. मी विचारले की तिला काय त्रास आहे. त्यानंतर डॉक्टरने जे काही सांगितले ते ऐकून माझे भानच हरपले. मला वाटले जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मी लगेचच माझ्या मित्राकडे धावत पोहोचलो. माझ्या मित्राचे चेकअप झाले होते आणि रिपोर्ट 2 तासांनंतर मिळणार होता. माझ्या मित्राने माझा चेहरा पाहिला आणि तो म्हणाला, तू एवढा घाबरला का आहेस? अरे मला जास्त काही झाले नसेल. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो मला समजावत होता पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. मी तर आज रात्री स्वतः त्या घरमालकीणबरोबर माझी इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेत रंगलो होतो, पण देवाने मला वाचवले, मात्र माझा मित्र वाचला नाही. मी हे सगळं विचार करत होतो तेव्हाच माझ्या मित्राने मला जोरात हलवले आणि मी जणू एका झोपेतून जागा झालो. तो म्हणाला, तू कशाचा इतका विचार करतो आहेस? मी रडता रडता त्याला सगळं सांगून टाकलं. माझं बोलणं ऐकून त्याचेही हात पाय सुटले आणि तो डोकं धरून बसला. 2 तासांनंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तेच झालं ज्याची आम्हाला भीती होती. आम्ही वेळ न घालवता पोलिसांकडे पोहोचलो आणि पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. 2 तासांच्या आत मी पोलिसांसोबत माझ्या घरमालकीणच्या घरात उभा होतो. पोलिसांनी तिला अटक केली आणि आम्हालाही अटक केली कारण कुठेतरी या सर्वांमध्ये आम्हीही सहभागी होतो. मी माझ्या घरमालकीणला विचारले, शेवटी तू आमच्याबरोबर असे का केले? तर ती मला म्हणाली, तुझ्याबरोबर तर मी काहीच केले नाही आणि तुझ्या मित्राला तर तूच माझ्याकडे आणले होतेस. मी म्हणालो, तुला असे करताना लाज नाही वाटली? तू न कळत कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस. ती रागाने ओरडून म्हणाली, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याचं काय? मग ती सांगू लागली की या सर्वाची सुरुवात कशी झाली. ती म्हणाली, माझा एक प्रियकर होता आणि मा त्याच्यावर खूप प्रेम करत होते. त्याच्या खातीर मी माझ्या आई वडिलांशी भांडून त्याच्याबरोबर पळून गेले, पण त्याने त्याच्या शारीरिक इच्छा माझ्याबरोबर पूर्ण करून घेतल्यानंतर तो मला सोडून गेला. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता. मग मला कळले की तो माझ्यासोबतच कित्येक मुलींशी संबंध ठेवत होता. हे पाहून माझं हृदय तुटलं आणि मी परत घरी आले. माझ्या आई वडिलांनी मला आनंदाने स्वीकारले, कारण मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि आमच्या घरात पैशांची कधीच कमी नव्हती कारण मी माझ्या वडिलांच्या सगळ्या संपत्तीची एकमेव वारसदार होते. काही महिन्यांनंतर माझ्या वडिलांनी माझं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबातील मुलासोबत करून दिलं. मी विचार केला की आता मी माझं सगळं प्रेम माझ्या पतीला देईन.
पण लग्नाच्या काही महिन्यांनी कळलं की तोही दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवतो. आता माझा माणसांवरचा विश्वासच उडाला होता. मला माणसांचा तिरस्कार होऊ लागला कारण मी ज्या माणसाला जवळून ओळखले तो फक्त शरीराचा भुकेला निघाला. त्याला प्रेमाचं काही मोल नव्हतं, फक्त शरीराची हाव होती. मी विचार केला की मी माझ्या पतीला घटस्फोट देईन आणि आयुष्यभर एकटी राहीन. हा विचार करून त्याला घटस्फोट देऊन मी घरी परत आले. पण काही महिन्यांनी एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे माझं जगच बदललं. मला कळलं की मला एड्स झाला आहे, ज्याचं कारण माझा नवरा होता. कारण तो एकाच वेळी अनेक महिलांशी संबंध ठेवत होता. आता माझा तिरस्कार इतका वाढला होता की त्याची काहीच सीमा नव्हती. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही अशा माणसाला सोडणार नाही जो एका स्त्रीच्या शरीराकडे बघून वासनेच्या भावनेने लाळ गाळतो. आणि मग मी या आजाराचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला. तुझ्यासोबत मी हे सगळं यासाठी केलं नाही कारण तुझ्यात मी एक चांगला माणूस पाहिला, ना की एका स्त्रीच्या शरीराचा भुकेला प्राणी. मी एवढ्या दिवसांपासून जिवंत आहे कारण मला वेळेवर या आजाराची माहिती मिळाली. आणि मी माझं योग्य उपचार करत आहे. कारण मला शक्य तितक्या जास्त लोकांना माझं शिकार बनवायचं आहे. मला माहिती आहे की मी जिवंत राहणार नाही, पण मला माझ्या केलेल्या कृत्याचं कोणतंही दुःख नाही. माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि मी देखील मनोमन खूप पश्चाताप करत होतो. मी विचार केला, लालसेच्या आहारी जाऊन मी माझ्या मित्राला स्वतःच मृत्यूच्या दारात ढकललं. मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, माझ्या मालकिणीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी इतरांना अशा प्रकारे मृत्यूच्या जाळ्यात ओढून योग्य केले की अयोग्य? तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.